नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आपण कालच्या आपल्या भागामध्ये जो काही आधुनिक भारताचा इतिहास 1857 ते 1947 या कालखंडातील इतिहास समजून घेत असताना जो काही घटक आपला आहे त्या घटकाचं नाव म्हणजेच भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. त्या भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या पूर्वी ज्या काही प्रारंभीच्या संघटना होत्या, त्या प्रारंभीच्या संघटना म्हणजे बंगालमधील, मद्रासमधील आणि महाराष्ट्रातील या संघटनेची पूर्ण माहिती पाहिली आपण. आणि या संघटना भारतामध्ये कशा पद्धतीने वाढल्या, विस्तार झाला आणि त्यामुळेच भारतीय राष्ट्रीय काँग्रेसला एक चळवळ किंवा एक वाटचाल मिळाली, याबाबतची आपण माहिती पाहिली. जे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस 28 डिसेंबर 1885 मध्ये स्थापन झाली, त्या अगोदर काही भारतामध्ये बंगालमध्ये असेल, महाराष्ट्रामध्ये असेल आणि मद्रासमध्ये राजकीय संघटना तयार झाल्या होत्या. आणि याच राजकीय संघटनेचा शेवटी एक सर्व संघटनेचं विलिनीकरण होऊन एक संघटना निर्माण झाली, त्याला भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. म्हणजे प्रारंभीच्या संघटनेबद्दल आपण माहिती कालच्या पिरियडमध्ये पाहिली. आजच्या आपल्या लेक्चरमध्ये आपण घटक क्रमांक म्हणजे जे काही त्याच्यामधलाच ब पॉईंट आहे, अ नंबरचा पॉईंट म्हणजे प्रारंभीच्या संघटना समजून घेतलं. आता ब नंबरचा पॉईंट आहे राष्ट्रवादाचा उदय. संघटना झाल्या, त्याच्यानंतर राष्ट्रवाद कशा पद्धतीने भारतामध्ये निर्माण होण्यास उदय झाला. आता ह्या राष्ट्रवाद भारतामध्ये उदयाची कारणे सुद्धा आहेत. तर राष्ट्रवाद म्हणजे काय हे आपण सर्वप्रथम समजून घेऊ. आपला पॉईंटच आहे ब नंबरचा, राष्ट्रवादाच्या उदय. राष्ट्रवाद म्हणजे राष्ट्रवादाचा उदय किंवा राष्ट्रवाद. आता राष्ट्रवाद म्हणजे काय? राष्ट्र हा शब्द नेटो या जे काय आपण नॅशनल म्हणजे NATIO नेटो या लॅटिन शब्दापासून बनला आहे. नेटो म्हणजे जन्म, वंश आणि आपण एक आहोत असा अर्थ या शब्दातून मिळतो. जन्म आहे, आपला जन्म ज्या ठिकाणी झाला त्याच्यातला वंश असेल, म्हणजे या आधारे आपण एक आहोत, राष्ट्रीयत्वाची भावना निर्माण झाली. त्यामध्ये जाती असेल, धर्म असेल, संस्कृती असेल, भाषा, वंश या माध्यमातून राष्ट्रवादाला प्रोत्साहन मिळालं. आणि अशा राष्ट्रवादाची प्रेरणा भारतीय स्वातंत्र्यासाठी एक महत्त्वपूर्ण बाब ठरली. राष्ट्रवाद म्हणजे काय? राष्ट्राचं हित. राष्ट्र म्हणजे आपली एक मातृभूमी, आपण राष्ट्राबद्दल असणारे प्रेम, स्वाभिमान, त्याच्यानंतर त्याच्याबद्दल असला अभिमान, आपली ही सर्व बाब म्हणजे राष्ट्रवाद. आता या राष्ट्रवादाला प्रोत्साहन देण्याचं काम, राष्ट्रवाद भारतात वाढवण्याचं काम तत्कालीन स्थितीमध्ये स्वामी दयानंद सरस्वती यांनी पाश्चिमात्य संस्कृतीचा विरोध करून भारतीय संस्कृती, राष्ट्रवादाला एक प्रोत्साहन दिलं. त्यानंतर स्वामी विवेकानंद यांनी शिकागो येथे भरलेल्या जागतिक धर्म परिषदेमध्ये भारतातला धर्म म्हणजे काय, संस्कृती म्हणजे काय, वैदिक धर्म म्हणजे काय हा शिकागोमध्ये सांगितला आणि राष्ट्रवादाला एक प्रोत्साहन मिळत गेलं. त्याचबरोबर अरविंद घोष असतील, यांनी राष्ट्रीयवादाला धर्माचे स्थान दिलं. म्हणजे राष्ट्रवाद हा म्हणजे भारतीय राष्ट्र म्हणजे एक धर्म आहे असं सुद्धा म्हणलं गेलं. टिळकांनी तर राष्ट्र ही ईश्वराप्रमाणेच आहे अशा प्रकारची उपमा दिली. आता हा शब्दशः अर्थ आपण समजून घेतला राष्ट्रवादाबद्दल. राष्ट्रवाद म्हणजे भारतातलं सामाजिक असतील, धार्मिक असतील, राजकीय असतील किंवा अन्य जे काही समस्या, जे काही प्रश्न असतील हे तळमळीने मांडणं, आपले आहेत म्हणून मांडणं, म्हणजे हा राष्ट्रवाद झाला. म्हणजे आपलं राष्ट्राचं हित त्यामध्ये जोपासणं, भारतीयांचं बंधुभाव, समता, त्यानंतर भारतीय लोक सर्व जाती धर्मातले कोणत्याही जाती धर्म असेल हे एकत्र आहेत, हे राष्ट्रवादातून पुढे येऊ लागलं. आणि राष्ट्रवादाला एक प्रेरणा म्हणजे भारत हा एक संघ देश आहे, अनेक जाती, अनेक बोलीभाषा, अनेक धर्म असतील तरी पण राष्ट्र ही एक संकल्पना म्हणजे सर्वांना बांधून ठेवणारा
एक घटक म्हणजे राष्ट्र आहे अशी संकल्पना भारतात निर्माण होऊ लागली आणि त्याच्यातूनच राष्ट्रवादाचा जन्म झाला. आता हा राष्ट्रवाद भारतामध्ये उदयाची कारणे काय, भारतामध्ये का निर्माण झाला, त्याची कारणे काय हे समजून घ्यायचे. तर आत्तापर्यंतचा भाग म्हणजे आपण राष्ट्रवाद म्हणजे काय हे समजून घेतलं. तर त्याच्यानंतरचा पॉईंट आहे आता त्याच्यामध्येच राष्ट्रवादाच्या उदयाची कारणे. आता भारतामध्ये राष्ट्रवाद कसा निर्माण झाला किंवा राष्ट्रवाद निर्माण होण्याची कारणं काय. जसं आपण आपला धर्म आहे, हिंदू धर्म आहे, बौद्ध धर्म, इस्लाम धर्म, ख्रिश्चन धर्म किंवा शीख धर्म, या धर्माविषयी कसा अभिमान बाळगतो तसं पद्धतीने राष्ट्राबद्दल अभिमान बाळगण्याची पार्श्वभूमी तत्कालीन स्थितीमध्ये कशा पद्धतीने निर्माण झाली या गोष्टीचा आपल्याला या घटकामध्ये विचार करायचा. ब नंबरचा पॉईंट आहे राष्ट्रवाद. आता ह्या राष्ट्रवाद उदय कसा झाला, राष्ट्रवादाच्या उदयाची कारणे बघायची आहे. त्याच्यामध्ये नंबर 1चा पॉईंट आहे ब्रिटिशांचा साम्राज्यवाद. उदयाची कारणे बघत आहोत राष्ट्रवादाची. त्याच्यामधला नंबर 1 आहे ब्रिटिश साम्राज्यवाद. आता हिंदुस्थान म्हटल्यानंतर भारतामध्ये छोटे मोठे संस्थानिक होते 660च्या जवळपास, आणि या सर्व संस्थानावर ब्रिटिशांनी सर्वप्रथम व्यापारी म्हणून आले होते, नंतर राज्यकर्ते बनले. बंगाल असेल, मद्रास असेल, महाराष्ट्र असेल किंवा अन्य भाग असेल, मुंबईचा प्रांत असेल, अशा वेगवेगळ्या भागावर त्यांनी नियंत्रण प्रस्थापित करायचं काम केलं. छोटे मोठे संस्थानिक असतील यांचं काय केलं, सर्व सत्ता आपल्या हाताखाली घेतली आणि एकाधिकार निर्माण केला. त्यामुळेच 1857चा उठाव घडून आला होता. मग या सर्व छोटे मोठे भाग आहेत, या सर्व भागाला एकत्र आणून ब्रिटिशांचे साम्राज्य निर्माण करून प्रशासन चालवण्याचं काम ब्रिटिशांनी केलं. त्याच्यातून काय केलं त्यांनी, ब्रिटिशांनी एक शासन व्यवस्था निर्माण केली, कारभार सुरू केला. त्याच्यानंतर न्यायदानासाठी न्यायालय सुरू केले, अनेक कायदे केले. त्यांनी वेगवेगळ्या पद्धतीने भारतीयांना जाणून घेतलं की भारतीय लोक हे एकत्र येणारे नाहीत, तर वेगवेगळ्या पद्धतीने आपापलं राज्य टिकून राहून प्रयत्न करणारे आहेत. मग ह्यांच्यावर आपण विजय मिळवला पाहिजे, म्हणून त्यांनी बंगालचा प्रदेश मिळवून घेतला, मद्रासचा प्रदेश मिळवून घेतला, मुंबईच्या प्रांतातले अनेक प्रदेश मिळवून घेतले, छोटे मोठे संस्थानिकाला विलीन करून घेतलं आणि आपली एक राज्यव्यवस्था निर्माण केली. व्यापारी म्हणून आलेले जे लोक भारतामध्ये येऊन छोट्या मोठ्या संस्थानिकांचं राज्यकारभार आपल्या हातामध्ये घेतलं, यामुळे भारतीय लोकांना जो ब्रिटिशांनी साम्राज्यवाद वाढवला होता, म्हणजे साम्राज्य वाढवण्यासाठी या ठिकाणी व्यापार करणे, कच्चा माल घेऊन जाणे, त्यावर प्रक्रिया करणे, भारतामध्ये विकणे, अशा प्रकारचं काम ज्या पद्धतीने ब्रिटिशांनी साम्राज्यवाद म्हणजे आपापल्या पद्धतीने काय केलं होतं, तत्कालीन स्थितीमध्ये साम्राज्य वाढवलं होतं. हे कशासाठी केलं होतं, इंग्लंडची सत्ता सर्वदूर पसरावी म्हणून केलं होतं. व्यापार वाढावा, आर्थिक सुबकता मिळावी, ही कारण होते. भारतीय लोकांना वाटायला लागलं जसं ब्रिटिश साम्राज्यवाद करण्यासाठी प्रयत्नशील आहे, वखारी स्थापन करत आहेत, व्यापार करत आहेत, तशा पद्धतीने आपण सुद्धा आपलं स्वराज्य, आपलं जे काही भारतातले हित संबंध आहे, भारतातले उद्योगधंदे नष्ट झाले, हे व्यापारी आल्यानंतर, इंग्रज आल्यानंतर भारतातली जी काही शेतीप्रधान संस्कृती होती ती लोप पावायला लागली, भारतातले उद्योगधंदे नष्ट झाले, व्यापार कमी झाला, जमिनीवर कर जास्त लावण्यात आला. ह्या बाबी म्हणजे ब्रिटिश आपल्याकडून लूट करत आहे हे भारतीयांना समजलं. मग आपण पुन्हा आपलं सत्ता मिळवली पाहिजे, भारताला स्वयंपूर्ण म्हणजे स्वतंत्र असलं पाहिजे भारत, याच्यातून राष्ट्रवाद, भारताचे प्रश्न समोर येऊ लागले आणि याच्यातूनच राष्ट्रवादाची निर्मिती झाली. बघा, ब्रिटिशांनी साम्राज्यवाद केला, ह्याच्यातून भारतीयांनी आदर्श घेतला, कारण ब्रिटिश ज्या पद्धतीने साम्राज्य घडवून आणण्यासाठी प्रयत्न करत होतं त्याचाच परिणाम म्हणजे भारतीय लोकांना कळायला लागले की ब्रिटिश ज्या पद्धतीने साम्राज्यवाद वाढवत आहेत तशा पद्धतीने आपण ब्रिटिशाकडून सत्ता आपल्याकडे घेतली पाहिजे. ब्रिटिश जे अन्याय अत्याचार करत आहेत त्याच्यावर बंदोबस्त केला पाहिजे, असं काम आपण केलं पाहिजे, ही भाव भारतीयांना वाटू लागली आणि राष्ट्रवादाला एक उदय होण्यास प्रारंभ झाला. हा नंबर 1चा पॉईंट झाला ब्रिटिश साम्राज्यवाद. नंबर 2 इंग्रजी भाषा. आता ब्रिटिशाच्या आगमनानंतर, भारतात ब्रिटिश आल्यानंतर हिंदुस्थानात बरेच प्रांत तेथील लोक आपापल्या बोली भाषेनुसार
आपापल्या जी मातृभाषा आहे त्याच्यानुसार बोलायचे. परंतु भारतामध्ये ब्रिटिश आल्यानंतर त्यांनी एकमेकांना बोलण्याची भाषा किंवा राज्यकारभाराची भाषा इंग्रजी निवडली. त्याच्यामध्ये गव्हर्नर जनरल लॉर्ड बेंटिंग यांच्या काळात शिक्षणाला प्रोत्साहन मिळालं आणि या प्रोत्साहनामुळं भारतातले जे काही मध्यमवर्गीय लोक होते ते शिक्षणाकडे वळले. ब्रिटिशांच्या ज्या काही शाळा ख्रिश्चन मिशनरी आहे या शाळेमध्ये जाऊ लागले आणि त्या शाळेमध्ये गेल्यानंतर त्यांना शिक्षण मिळू लागलं. शिक्षण घेतलेला जो तरुण वर्ग आहे हे ब्रिटिशाच्या शासन व्यवस्थेत नोकरी करताना त्यांना इंग्रजी भाषा समजू लागली. अन्य देशांचं म्हणजे अन्य देश असतील युरोपातल्या या देशांची भाषा, त्यांचा राज्यकारभार, त्यांची संस्कृती कशी आहे, त्या ठिकाणचे नागरिकांचे हक्क कसे आहेत, त्यांचं साहित्य कसं आहे, त्या ठिकाणी उठाव कसे घडून आले, ही भावना म्हणजे शिक्षणाच्या माध्यमातून इंग्रजी भाषा शिकल्यानंतर जगाचं नॉलेज भारतीय तरुणांना, भारतीय विद्यार्थ्यांना मिळू लागले. हे मिळाल्यानंतर त्यांना समजायला लागले की विदेशामध्ये अनेक उठाव होतात, राज्यक्रांत्या होतात. ब्रिटिशाविरुद्ध त्यांनी कट कारस्थान केलं किंवा ब्रिटिश शासकाच्या व्यतिरिक्त जगामध्ये रशिया असेल, अनेक जे काही देश असतील त्याच्यामध्ये कशा पद्धतीने उठाव झाला हे तत्वज्ञान समजायला लागलं इंग्रजी भाषेमुळे आणि त्यामुळे राष्ट्रवादाची एक विचारसरणीला प्रोत्साहन मिळालं. आपण सुद्धा भारतीय आहोत आणि ब्रिटिशांच्या अन्याय अत्याचारी धोरणाविरुद्ध आपण उठाव केला पाहिजे, ही भावना राष्ट्रवाद निर्माण होणार. म्हणजे इंग्रजी भाषा ब्रिटिशांनी आणली त्याच्यामुळे सुद्धा राष्ट्रवाद ची भावना भारतीयांच्या मनामध्ये निर्माण झाली. त्याच्यानंतर नंबर 3 चा घटक आहे पाश्चिमात्य तत्वज्ञानाचा प्रभाव. आता पाश्चिमात्य तत्वज्ञान कशा पद्धतीने होतं तर युरोपमधील 19वे शतक म्हणजे राष्ट्रवादाच्या निर्मितीचे शतक म्हणून ओळखले जात होते. आता युरोपमध्ये फ्रान्स असेल, जर्मनी असेल, इटली असेल, बेल्जियम असेल या देशांनी स्वातंत्र्यासाठी लढे दिले होते आणि आत्मबलिदान दिलं. त्या ठिकाणी त्यांना स्वातंत्र्याची जाणीव झाल्यामुळे त्यांनी ज्या सत्ता होत्या त्या ठिकाणच्या त्या सत्तेविरुद्ध बंड केलं, विद्रोह केला, त्या ठिकाणी सत्तेविरुद्ध उठाव केला आणि त्यांनी त्या ठिकाणी विजय मिळवून घेतला आणि आपलं स्वतःचं राज्य, स्वतःची संस्कृती, स्वतःची भाषा, स्वतःचं राज्यकारभार सुरू केलं. त्यामुळे अशा सर्व बाबींची माहिती पुस्तक रूपात मांडण्यात येऊ लागली. त्यामुळे विविध देश समजू लागले इंग्रजी भाषेमुळे, पाश्चिमात्य तत्वज्ञानामुळे. त्या ठिकाणचा देश, त्या ठिकाणची संस्कृती कशी होती, तिथे उठाव कशा पद्धतीने झाले हे समजायला लागलं. आणि त्या काळामध्ये तत्कालीन स्थितीमध्ये शेक्सपियर असेल, बर्क मिल असेल यांच्या राष्ट्रवादी लिखाणामुळे भारतीय जे विद्यार्थी किंवा जे इंग्रजी भाषा शिकले आहेत, ज्यांनी पाश्चिमात्य इतिहास समजून घ्यायचा प्रयत्न केला, त्यांनी राष्ट्रवादाची भावना निर्माण झाली. ते करू शकतात तर आपण का करू शकत नाही या भावनेनं राष्ट्रवादाची प्रेरणा निर्माण झाली. त्याचबरोबर इसवी सन 1789 मध्ये फ्रेंच येथे राज्यक्रांती झाली आणि फ्रेंच राज्यक्रांती झाल्यानंतर जगामध्ये एक स्वातंत्र्यता, समता, बंधुता ही मूल्ये देण्यात आली. स्वतंत्र राहत आहे, प्रत्येकांना स्वतंत्र राहण्याचा राष्ट्राचा अधिकार आहे. समता म्हणजे सर्वांना समान लेखलं पाहिजे, सर्वांनी एकत्रपणे राहिले पाहिजे. बंधुता म्हणजे एकमेकाशी सलोख्याने, जाती धर्म न पाळता एकमेकाशी सर्व सलोख्याने राहिले पाहिजे. हे मूल्य पाश्चिमात्य तत्वज्ञानाच्या आधारे भारतीयांना समजू लागले आणि त्यामुळे राष्ट्रवादाचा उदय झाला. म्हणजे राष्ट्र म्हणजे काय, राष्ट्राचे हित कशामध्ये आहे, राष्ट्राचं हितामुळे आपण कशा पद्धतीने योग्य पद्धतीने राहू शकतो, या सर्व बाबी समजण्यास मदत होऊ लागली. म्हणजे हा नंबर 3 चा पॉईंट म्हणजे पाश्चिमात्य तत्वज्ञानाचा प्रभाव राष्ट्रवाद निर्माण होण्यासाठी निर्माण झाला, म्हणजे एक प्रोत्साहन मिळालं. नंबर 4 चा पॉईंट आहे इंग्लंडच्या लोकशाहीचा आदर्श. आता इंग्लंडचं राज्यकारभार हे लोकशाही पद्धतीनं होतं. जसं आजच्या कालखंडामध्ये लोकशाही आपण संविधानानुसार चालतो, हे काम इंग्लंडमध्ये अगोदरच 18व्या शतका अगोदरच सुरू झालं होतं. याचे कारण म्हणजे त्याच्या इसवी सन 1215 मध्ये इंग्लंडच्या राजाविरुद्ध सामान्य जनतेने संघर्ष करून मॅग्ना चार्टा नावाचा विकसित केलं होतं आणि पार्लमेंटमध्ये सर्व स्तरातील व्यक्तींचा सहभाग घडून आणला. म्हणजे पार्लमेंटमध्ये एक पार्लमेंट जसं आपण संसद आहे तशाच पद्धतीने लोकसभा, राज्यसभा आपलं जसं आहे तसं पार्लमेंट ते इंग्लंडमध्ये एक मॅग्ना चार्टा काढण्यात आला
काही उच्चवर्गीय जातीचेच लोक त्यामध्ये भाग घेणार नाही, तर सर्व जाती धर्मातील लोक असले पाहिजे यासाठी म्हणून मॅग्ना चार्टा काढण्यात आला. त्यानुसार इंग्लंडमध्ये लोकशाहीची निर्माण झाली. त्यामुळे सामान्य जनता ही कायदे असेल, नियम असेल, कार्यप्रणाली असेल याच्यामध्ये भाग घेऊ लागले आणि त्यामुळे लोकशाही पद्धती इंग्लंडमध्ये विकसित झाली. आणि मग हीच पद्धत भारतातही असावी असा विचार भारतीय लोकांना त्या इंग्लंडच्या लोकशाहीचा अभ्यास केल्यानंतर समजायला लागला आणि तरुण वर्गांना वाटायला लागले की पुन्हा एकदा जशी लोकशाही इंग्लंडमध्ये आहे तशी भारतामध्ये स्वतंत्र लोकशाही असली पाहिजे, त्याच्यावर कोणाचं नियंत्रण राहता, जनतेचं नियंत्रण असलं पाहिजे. अशी पार्श्वभूमी इंग्लंडच्या लोकशाहीचा आदर्श घेऊन राष्ट्रवादाची निर्मिती झाली. नंबर 5चा पॉइंट आहे पुढचा, भारतीय प्रबोधनाची निर्माण केलेल्या प्रेरणा. आपण या अगोदरचा घटक क्रमांक 2 बघितला, त्यामध्ये काय, धार्मिक आणि सामाजिक सुधारणा चळवळ. भारतामध्ये ज्या काही सामाजिक आणि धार्मिक सुधारणा झाल्या त्यामध्ये विविध संघटना निर्माण झाल्या होत्या. त्याच्यामध्ये कोणतं होतं, ब्राह्मण समाज होता, आर्य समाज होता, प्रार्थना समाज होता, सत्यशोधक समाज होता. या समाजाच्या माध्यमातून भारताची जे काही धर्म संघटना, त्याचबरोबर भारतामध्ये समाज सुधारणा, धार्मिक बाबीमध्ये सुधारणा घडवून आणण्याचं काम राजाराम मोहन राय असेल, स्वामी दयानंद सरस्वती असतील, त्याच्यानंतर आत्माराम पांडुरंग असतील, त्याच्यानंतर महात्मा ज्योतिबा फुले असतील, या लोकांनी धर्माच्या बाबतीत सुधारणा घडवून आणल्या, त्याचबरोबर समाजामध्ये सुद्धा सुधारणा घडवून आणण्याचं काम केलं. आता त्यामध्ये रामकृष्ण मिशन असेल, थिओसॉफिकल सोसायटी असेल इत्यादींनी हिंदू धर्मातील जे काय कर्मकांड, अनिष्ट प्रथा, परंपरा यावर प्रबोधन करण्याचं काम केलं. त्याचबरोबर सामाजिक सुधारणेमध्ये राजाराम मोहन राय असतील, स्वामी दयानंद सरस्वती असतील, स्वामी विवेकानंद असतील, ॲनी बेझंट असतील, महात्मा फुले असतील, केशवचंद्र सेन, ईश्वरचंद्र विद्यासागर यांनी आधुनिक काळातील या नेत्यांनी इत्यादींनी, म्हणजे यापेक्षा अनेक असे नेते होते किंवा त्या ठिकाणी समाज सुधारक होते, यांनी समाजातील चालीरीती, अस्पृश्यता, त्याबरोबर धार्मिक ज्या बाबी असतील, सामाजिक बाबी असतील याला विरोध करायला सुरुवात केली. त्यामुळे प्रबोधनाची चळवळ निर्माण झाली. त्यामुळे विदेशातल्या ज्या काही संस्कृती भारतात येऊ लागल्या की भारतात सुद्धा विकास झाला पाहिजे, प्रबोधन घडून आलं पाहिजे. अशा प्रकारची पार्श्वभूमी ही भारतातल्या सामाजिक आणि धार्मिक संघटनेच्या माध्यमातून एक राष्ट्रवादाला प्रोत्साहन मिळालं. ज्या पद्धतीने भारतामध्ये राज्यकारभार असावा असे काही जणांना लोकांना सर्वप्रथम राज्यकारभार असावा, राज्याच्या आपल्या हाताखाली राज्यकारभार असावा असं वाटत होतं. काही जणांना वाटत होतं की सर्वप्रथम समाज सुधारणा सुद्धा केला, समाज जर सुधारला तरच राज्य चांगल्या पद्धतीने करता येत होतं. म्हणून काही जण समाज सुधारणा करत होते, काही जण राष्ट्र म्हणजे राजकारण असावं, म्हणजे भारताकडे सत्ता असावी यासाठी प्रोत्साहन मिळत होते. म्हणजे भारतीय प्रबोधनामुळे एक राष्ट्रवादाची प्रेरणा मिळाली. आणि हे नंबर 5चा पॉईंट झाला. नंबर 6चा आहे भारतीय वृत्तपत्र व साहित्याचे योगदान. आता जसं आजच्या कालखंडामध्ये आपण न्यूजपेपर वाचतो, त्याच कालखंडामध्ये भारतामध्ये ब्रिटिश भारतात आल्यानंतर वृत्तपत्र म्हणजेच तत्कालीन स्थितीमध्ये समाजाचे एक दर्शन किंवा जनतेच्या विचाराचं प्रतिबिंब म्हणून वृत्तपत्राकडे पाहिले जात होतं. आता इंग्रजांनी जी इंग्रजी भाषा होती या भाषेतून वृत्तपत्राची निर्मिती सुरू केली. आता या वृत्तपत्राचा आधार, इंग्रजी भाषेच्या वृत्तपत्राचा आधार घेऊन काही लोकांनी देशी भाषेत म्हणजे आपापल्या भाषेमध्ये, भारतामध्ये अनेक भाषा आहेत बोलल्या जातात आज सुद्धा, प्रत्येक लोकांनी आपापल्या क्षेत्रानुसार आपापल्या हिंदी भाषेत, देशी भाषेत म्हणजे हिंदी भाषेमध्ये किंवा काही बंगाली भाषेमध्ये, मराठी भाषेमध्ये, कानडी वेगवेगळ्या भाषेमध्ये वृत्तपत्राची निर्मिती करू लागली. त्यामुळे काय समजू लागलं तर समाजाची माहिती मिळू लागली, भारतातील संस्कृती समजायला लागली, भारतातल्या परंपरा, त्याच्यानंतर भारतातल्या अनिष्ट परंपरा, प्रथा आहेत त्या प्रबोधनाची चळवळ निर्माण झाली. जसं संवाद कौमुदी नावाचं वृत्तपत्र निर्माण करण्यात आलं, त्याचबरोबर संजीव नावाचं वृत्तपत्र तयार करण्यात आलं, दीनबंधू मित्र नावाचं वृत्तपत्र सुरू झालं, त्याच्यानंतर अमृत बाजार पत्रिका निर्माण झाली. या वृत्तपत्रातून राष्ट्रवाद जनतेच्या समोर मांडला जाऊ लागला.
भारतातील प्रश्न मांडू लागले, भारतातल्या समस्या समजू लागल्या. त्याचबरोबर या वृत्तपत्राच्या माध्यमातून अशा प्रकारची चळवळ निर्माण झाल्यानंतर भारतामध्ये एक भारतीय जनतेला ब्रिटिश कशा पद्धतीने भारतीयाविरुद्ध कट कारस्थान करत आहे, भारताची लूट कशा पद्धतीने करत आहे, भारतातली बेकारी दारिद्र्याची परिस्थिती कशा पद्धतीने निर्माण झाली, ही बाब समजायला लागली न्यूजपेपरच्या माध्यमातून. त्याचबरोबर भारतातल्या काही लोकांनी साहित्य आहे म्हणजे वेगवेगळ्या कादंबऱ्या लिहायला सुरुवात केली, आपले विचार मांडायला सुरुवात केली आणि ते पुस्तक रूपात मांडण्यास सुरुवात केली. त्यामध्ये साहित्यामध्ये योगदान देणारे बंगाल असेल, महाराष्ट्र या 2 राज्यांनी सर्वात जास्त तत्कालीन स्थितीमध्ये साहित्य लिहिण्यास प्रारंभ केले. त्यामध्ये बंकिमचंद्र चटर्जी यांनी स्वतःचं एक पुस्तक कादंबरी लिहिली आनंदमठ, आणि त्याच्यामध्ये एक शब्द होता वंदे मातरम. या शब्दाचाच उल्लेख भारताला स्वातंत्र्य मिळवण्याच्या शेवटपर्यंत वंदे मातरम हा शब्द भारतातल्या सर्व भागात पसरू लागला, भारतातल्या सर्व प्रदेशामध्ये पसरू लागला आणि सर्वांना एकत्र बांधण्याचं काम आनंदमठ कादंबरीतील वंदे मातरम या गीतामुळे पुढे येऊ लागला. आणि ह्या वंदे मातरमचा उल्लेख आज सुद्धा आपण वंदे मातरम हा शब्द वापरतो, त्याच्यावर गीत गायन करतो. हे स्वातंत्र्याचे बीज रोवण्याचं काम तत्कालीन स्थितीमध्ये करण्यात आलं. त्यानंतर रवींद्रनाथ टागोर असतील, त्याचबरोबर देवेंद्रनाथ टागोर, नवीनचंद्र दत्त, त्याच्यानंतर दीनबंधू मित्र यांनी आधुनिक समाज आणि हिंदू संस्कृती यावर विपुल प्रमाणात जास्त प्रमाणात काय केलं, लिखाण केलं. आधुनिक समाज आणि आपली हिंदूची संस्कृती कशा पद्धतीची आहे प्राचीन काळापासून यावर लिखाण करायला सुरुवात केली. त्याबरोबर मराठी भाषेमध्ये लोकहितवादी आगरकर, विष्णुशास्त्री चिपळूणकर, कृष्णाजी भास्कर, त्याचबरोबर प्रभाकर खांडविलकर या लेखकांनी राष्ट्रवादाची पायाभरणी केली. ब्रिटिश सत्तेविरुद्ध विरोध करण्याची बाब त्यांनी मांडण्यास प्रारंभ केला. लोकमान्य टिळक असतील यांनी केसरी आणि मराठा या वृत्तपत्राच्या माध्यमातून ब्रिटिश शासकांना विरोध करायला सुरुवात केली. ब्रिटिशांचं डोकं ठिकाणावर आहे का अशा प्रकारचे लिखाण मथळी टाकून किंवा टायटल टाकून ब्रिटिशाविरुद्ध एक जहाल चळवळ निर्माण करण्याचं काम तत्कालीन स्थितीमध्ये या नेत्यांनी किंवा लोकांनी करायला सुरुवात केली. अशा प्रकारच्या परिस्थितीमुळे भारतामध्ये एक परिस्थिती कशी निर्माण झाली, राष्ट्रवादाची परिस्थिती निर्माण झाली. त्याच्यानंतर पुढचा एक पॉईंट होता, तो पॉईंट म्हणजे दळणवळणाची साधने. 7 नंबरचा इसवी सन 1833 मध्ये प्रथम भारतात ज्या काही आगबोटी आहेत, ज्याला आपण आगबोट म्हणजे जी काही पेट्रोलच्या माध्यमातून आपण काय करतो, ते इंजिनमध्ये भरल्यानंतर त्याच्यामध्ये भरल्यानंतर समुद्राच्या मार्गाने ती सुरुवात व्हायला लागली. म्हणजे व्यापार करण्यासाठी ज्या जहाजा वापरत होत्या त्या आगबोटीच्या माध्यमातून पुढे व्यापार वाढू लागला. त्याचबरोबर 1833 मध्ये ही घटना घडली किंवा आगबोटीची निर्मितीचा प्रवास सुरू झाला. इथून बाहेर देशामध्ये प्रवास करण्यास सुरुवात झाला समुद्रमार्गाने. त्याच्यानंतर 1853 मध्ये मुंबई ते ठाणे येथे रेल्वेची पहिली निर्मिती झाली आणि सर्वदूर देशभर पक्के रस्ते निर्माण झाले. आणि हे रस्ते किंवा तारायंत्र, रेल्वे जाळे निर्माण झाल्यानंतर भारतामध्ये पोस्ट ऑफिस सुद्धा आले. या पोस्ट ऑफिस, रेल्वे, त्याच्यानंतर तारायंत्र म्हणजे पोस्ट ऑफिस, रेल्वे, तारायंत्र हे निर्माण झाल्यानंतर सुविधा निर्माण झाल्या. एका भागातला व्यक्ती दुसऱ्या भागामध्ये एकमेकाशी जाऊ लागला. तेथे विविध भागामध्ये गेल्यानंतर एकमेकाशी विचार त्याचे समजायला लागले, बोलीभाषा वाढली, संवाद वाढला, एकमेकाच्या भावना, आचार, विचार समजण्यास मदत झाली, एकमेकाच्या समस्या समजू लागल्या, सर्वजण एकत्र येऊ लागले. म्हणजे दळणवळणाच्या साधनामुळे भारतीय लोक एकत्र येऊ लागले. आणि हे भारतीय लोक एकत्र आल्यानंतर एक राष्ट्रवादाची प्रोत्साहन मिळाली. अनेक भागामध्ये अनेक संघटना होत्या, या संघटना एकत्र येऊ लागल्या आणि या संघटनेच्या माध्यमातून राष्ट्रवादाची एक निर्मिती होण्यास प्रारंभ झाला. म्हणजे दळणवळणाची जी साधने म्हणजे आवक जावक करण्यासाठी किंवा प्रवास करण्यासाठी साधने निर्माण झाली, त्या माध्यमातून एक राष्ट्रवाद निर्माण होण्यास राष्ट्रवादाला प्रोत्साहन मिळालं. हे आतापर्यंतचा जो आपण भाग बघितलं
जवळपास 6-7 पॉईंट बघितलं. हे राष्ट्रवादाच्या उदयाची कारणे आहेत. भारतामध्ये राष्ट्रवाद कशा पद्धतीने निर्माण झाला या बाबीची माहिती घेतली. उद्याच्या घटकामध्ये आपण राष्ट्रवादाच्या उदयाची कारणे जी राहिले त्या भागाची पूर्णपणे माहिती अभ्यासणार आहोत.